सोलापूर जिल्ह्यातील MIDC नई जिंदगी भागात असलेल्या विमानतळा शेजारी तसंच दक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस येथे बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्यानं स्थानिक नागरिकांना धोका निर्माण होत आहे। त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधिमंडळात या बांगलादेशींवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत केली। बघा काय म्हणाले सुभाष देशमुख। अध्यक्ष महोदय, ही गारमेंटची संस्था आहे। ही संस्था अंध आणि दिव्यांगासाठी बचत गटाच्या महिलांच्या अंध आणि दिव्यांगासाठी प्रचलित आहे, रजिस्ट्रेशन आहे आणि ह्या संस्थेमध्ये हे 10-12 लोक आहेत। मला असं वाटतं की अंध आणि दिव्यांगासाठी जर संस्था असेल तर त्यांना सरकारने भरपूर मदत करावी, त्यांना अर्थसहाय्य करावं। पण त्या नावाखाली जर चुकीचं काम करत असतील, असे जर बांगलादेशी तिथे येऊन तिथं वास्तव्य करत असतील, त्यांना ही संस्था संरक्षण देत असेल तर या संस्थेची चौकशी करून अंध आणि दिव्यांगाच्यासाठी काम करत असेल 100% संरक्षण देऊ, त्यांना अर्थसहाय्य। पण नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का? एक मला असं वाटतं की त्या ठिकाणचे अतिक्रमण असतील, ते अतिक्रमण सुद्धा तुम्ही हटवणार का? आणि त्या ठिकाणच्या बांगलादेशीच्या जे नागरिक आहेत त्यांची सखोल चौकशी करणार का? तसंच कणबस तालुका दक्षिण सोलापूरमध्ये सुद्धा 20 ते 25 मतदार असे सापडलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य नाही, त्यांचं गावात नाव नाही, तरी पण मतदार यादीमध्ये नाव आहे, ते दक्षिण तालुक्यात आहे। मला असं वाटतं मंत्री महोदय, आपण या मतदारसंघातल्या कणबस गावच्या 20 ते 25 नागरिकांची सखोल चौकशी करून त्यांची मतदार यादीची चौकशी करावी।